तर सुरू करायचं मग. मी काही बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे अगोदर. हे आहे ड्रोन आणि या ड्रोनला आता मी पहिले रेडी करणार आहे. आणि ड्रोनला रेडी करण्याच्या अगोदर आपण जिथे त्याला फ्लाय करणार आहोत तिथला जो ग्राउंड आहे किंवा तिथला जो पोर्शन आहे तो पोर्शन म्हणजे जो एरिया आहे तो कसा आहे ते आपल्याला बघणं जरुरी आहे. जसं आता ग्राउंड आहे, ग्राउंडमध्ये काही काळ्या वगैरे काही कचरा वगैरे किंवा काही तिथे बघा तशा प्रकारचं एक काहीतरी आहे तर तो सुद्धा तिथं नको. कारण की हाय स्पीडने जेव्हा तो याचे जे विंग्स आहेत जे फिरतात ना तर तो हवेने तो उडून तिथे अडकू शकतात. तर त्याचे पहिले आपल्याला काय करायचं सर्वे करून घ्यायचं आहे. कोणी पब्लिकमध्ये काही कोणाला काही डेंजरस झोन आहे का, तर काही प्रॉब्लेम होऊ शकते का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे सगळं बघितल्यानंतर मग आपल्याला ड्रोन फ्लाय करायचा आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला जो ड्रोन आहे तो ड्रोन आपल्याला सगळ्यात पहिले रेडी करायचा आहे. काय करायचं आहे? रेडी करायचं. रेडी करण्यासाठी हे जे याचे विंग्स आहेत जे आपल्याला ओपन करून घ्यायचं या प्रकारे प्रॉपरली. त्याच्यानंतर हे तुम्हाला पाते दिसतात, या पात्याला आपण बोलतो प्रोपेलर. आलं लक्षात. याला रेडी करायची गरज नाही आहे. तो ॲटोमॅटिकच ज्यावेळेस तो रेडी होणार त्यावेळेस तो ॲटोमॅटिकली काय होतो तो घुमणं चालू होऊन जाते. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे 4 प्रोपेलर दिलेले आहेत. एक प्रोपेलर जो आहे हा क्लॉकवाईज, हा एंटी क्लॉकवाईज, हा क्लॉकवाईज आणि हा एंटी क्लॉकवाईज. म्हणजे 2 घड्याळाच्या दिशेने घुमणारे आणि 2 घड्याळाच्या विरुद्ध दिशेने घुमणारे असतात. तो हाय स्पीडमध्ये फिरत असताना आपल्याला लक्षात येत नाही, पण आपण बारीक ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला लक्षात येतील. ठीक आहे. त्याचं एक रिझन आहे. तो रिझन मी इथे तुम्हाला सांगू शकत नाही. ज्यावेळेस ड्रोनचे सेपरेटली क्लास सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला ते थिअरीमध्ये सगळ्या गोष्टी शिकवलं जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्युलेशन. ड्रोन ॲक्च्युली डायरेक्टली उडवायचं नसतो, त्याचं सिम्युलेशन असतो. कम्प्युटरमध्ये प्रॅक्टिस करायची राहतं. ठीक आहे. कारण की जो RC आहे तो RC डायरेक्ट हातामध्ये येणं ते जरा धोक्याची घंटा आहे. जरी आपल्याला उडवायला मजा वाटत असेल किंवा जसं आता आपल्याला एक खिलोना किंवा एखादा टॉय वाटत असेल आपल्याला किंवा आपण उडवतो एक गंमत म्हणून, तर ते उडवणं सिम्पल नाही आहे. कारण याच्या मागचा जो रहस्य आहे तो वेगळंच काही हिस्ट्री आहे. तर ते तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये शिकायला मिळतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक ऑप्टिकल एव्हिडन्स सुद्धा लागलेला आहे जो तुम्हाला या प्रकारे दिसत आहे. हा ऑप्टिकल एव्हिडन्स आहे. याचं काम काय आहे? ज्यावेळेस तो हवेमध्ये उडतो, टावर झालं, खंबे झाले, झाड झाले, बिल्डिंग झाले, तर हे जर मध्ये जर आले याच्या तर तो हा स्वतःला थांबवून घेतो ड्रोन की बाबा मला समोर जायचं नाही, काहीतरी ऑप्टिकल त्याच्यामध्ये दिसत आहे, बरोबर ना, ऑब्जेक्ट काहीतरी आहे. तर त्यावेळेस मग तो काय करतो स्वतःला समोर न जाता तो लेफ्ट राईट किंवा अप होऊन तो स्वतःला बायपास करून तो पुढे निघून जातो. त्याला डेस्टिनेशन पण आपण सेट करू शकतो की तुला तिथे जाऊन आपलं काम करून घ्यायचं आहे, बरोबर ना. तर ते सर्वेच्या ठिकाणी कामात पडतं. तर त्यावेळेस त्याला सांगावं लागतं की बा तुझा हा एवढा एरिया आहे, तुला स्वतः जाऊन सर्वे करून यायचं आहे. तर ते सर्वे याच्यामध्ये मॅप जो असतो सेव्ह झालेलं असतं. एकदा तुम्ही फ्लाय केलं, रेडी केलं की तो स्वतः जाणार आणि स्वतः वापसही येणार त्याचं काम झाल्यानंतर. ठीक आहे. तर या प्रकारे त्याच्यानंतर इथे एक बघा एक तुम्हाला कॅमेरा पण दिलेला आहे ज्याला गिम्बल बोलतो. हा कॅमेरा आहे आणि या कॅमेराचं काम आहे जसं मोबाईलमध्ये आपला कॅमेरा असतो सेम त्या प्रकारे रेकॉर्डिंग करतं, पण याची थोडीशी क्वालिटी जास्त असते, चांगली असते आणि 360 डिग्री याचा कॅमेरा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मागच्या साईडला बघा इथं काही थोडंसं ओपन स्पेस आहे. याच्यामध्ये हे ओपन आहे. इथे लागतं बॅटरी. काय असते हे बघा, इथे बॅटरी असते. मागच्या साईडला काय असते? बॅटरी असते. आता याच्यामध्ये बॅटरी का बरं लागतं मग? कारण ही मशीन आहे आणि मशीनला आपल्याला काय द्यावं लागतं? पॉवर. बिना पॉवरने ती उडणार नाही, बरोबर आहे. तर त्यामुळे आपल्याला इथे जी एक बॅटरी दिलेली आहे ती बॅटरी या प्रकारे आहे. ओके. ही बॅटरी आहे या प्रकारे. बॅटरी आपल्याला इथे या प्रकारे इन्सर्ट करायची आहे. इन्सर्ट झाली की याचा थोडासा वेट वाढून जातो आणि त्याच्यानंतर याच्या मागच्या साईडला एक काय असतं? बटन असतं. त्या बटनला जसं आपण प्रेस केलं याच्यामध्ये 4 लाईट ग्रीन होतात. मे बी तुम्हाला इथे दिसतील. हे बघा आहे ग्रीन होत आहे. ग्रीन होत आहे याचा अर्थ असा आहे तुम्हाला 4 जर लाईट आले तर याचा अर्थ काय आहे? फुल चार्ज आहे. 3 लाईट आले तर 3 दंडे आहेत, 2 आले तर 2 दंडे, म्हणजे त्याची जे बॅटरी लाईफ आहे ते कमी आहे, बरोबर. तर या प्रकारे आता याला चालू करायचं आहे आपल्याला.
तर चालू करण्यासाठी मागच्या साईडला जी बटन आपण दाबली तीच बटन आपल्याला लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे. काय करायचं आहे? लॉंग प्रेस. आता आपण ते वारंवार सारखी ऍक्टिव्हिटी करणार नाही, मी एकचदा करणार आहे आणि तुमच्याकडे मी रिमोट देणार आहे. कारण की 10 वेळा तुम्ही चालू आणि बंद जेव्हा करता तर चालू होताना तो जास्त बॅटरी कन्झ्युम करतो, कारण त्याला सगळे इक्विपमेंट रेडी करावे लागतात, बरोबर ना. फ्लाय होणं वेगळं आणि आतमध्ये सर्चिंग डिव्हाइस त्याचे कनेक्टेड आहेत का, मेमोरी कार्ड कनेक्टेड आहे का, त्याचा आरसी, त्याच्यानंतर आतमध्ये त्याचे मेमोरी चिप वगैरे बरेच काही असतं. तर हे पूर्ण तो सर्च करतो आणि सर्चिंगमध्ये त्याला एक वेगळं पॉवर जातं, ठीक आहे. तर ते आतमधली प्रोसेस आहे. तर तुम्हाला आता कळणार नाही, ते कळणार कधी, ज्यावेळेस आपण थेरॉटिकल समजणार त्यावेळेस. याच्या मागची हिस्ट्री भरपूर काही आहे. ते नुसतं उडवणं म्हणजे उडवणं नाही, तर त्याच्या मागचं खूप रहस्य आहे, ते आपल्याला थेरीमध्ये शिकायला मिळतं. ओके, तर हे झालं ड्रोन. ओके, हा ड्रोन आता मी हिला पकडायला देतो या मुलीला. त्याच्यानंतर हा एक बघा आरसी आहे. हे एरियल आहेत. काय आहेत? हे वायरलेस कनेक्टिव्हिटी असतं यामध्ये, म्हणजे याचा कनेक्शन इथे ॲटोमॅटिकली येतो. आणि त्यानंतर इथे एक बटन दिलेलं आहे, पॉवर बटन. पॉवर बटन असतो, त्याचा पॉवर तुम्हाला ऑन करायचं राहते. त्याच्यानंतर मागच्या साईडला एक हे असतं होल्डिंग करण्यासाठी, हे 2 गोष्टी. तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो मोबाईल आहे ॲज अ डिस्प्ले, म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं मोबाईल इथे कनेक्ट करायचं आहे. मी कवर काढून घेतो, कारण कवरमुळे त्याला जागा मिळत नाही लागायला. या प्रकारे मी याला इथे रेडी करून घेतो. त्यानंतर मी याचं बटन चालू करतो, पॉवर ऑन करतो. इथे लाईट बघा पेटलेले आहे दिसतात लाईट. एक रेड आहे आणि बाकी ग्रीनवाले काय आहे, याच्यामध्ये पण बॅटरी असते. काय असतं? तर बॅटरी सिग्नल दाखवत आहेत 4 म्हणजे. आणि एक रेड म्हणजे काय आहे, ड्रोन अजूनपर्यंत आपण ऑनच नाही केलं. जर ड्रोन आपण ऑन केलं तर काय होईल, तो ग्रीन होणार, म्हणजे आपलं कनेक्शन आरसी सोबत झालेलं आहे. विदाऊट आरसी कनेक्ट तो फ्लाय होणारच नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक अप्लिकेशन असतं. आता अप्लिकेशनचं रहस्य जे आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करून नाही सांगू शकणार, कारण तो एक पर्टिक्युलर त्याचं एक स्टडी आहे. त्याच्या आतमध्ये सेटिंग वगैरे बरंच काही राहते. तुम्हाला कॅमेऱ्याचं पिक्सेल झालं, रेकॉर्ड कसं करायचं आहे, किती किलोमीटर लांब न्यायचं आहे, हे सगळं तुम्हाला इथून सेट करता येते, बरोबर. त्याच्यानंतर मी हा जो USB आहे हा मोबाईलला कनेक्ट करतो इथे, आणि याला कनेक्ट केल्यानंतर याचा जो आरसीचा कंट्रोल जो आहे तो इथे येणार आहे. ओके, याच्यामध्ये काही सेटिंग्स वगैरे करा बोलतं तुम्हाला, मी करून घेतो. आणि त्याच्यानंतर आता मी हा जो ड्रोन आहे, या ड्रोनला सुद्धा मी काय करतो, इथं मागचं बटन लॉंग प्रेस करतो. ओके, या प्रकारे. याच्यामध्ये जो साऊंड येत आहे, साऊंडचा अर्थ असा आहे की या मशीनमध्ये पॉवर आलेला आहे. काय आलेला आहे? पॉवर. आणि याची लाईट बघा मागचे ग्रीन झालेले आहेत, ते आता ग्रीनच राहतील, ते आता बंद नाही होणार. सेकंड टाइममध्ये परत बीप आलं का? बीप आलं का? म्हणजे पहिल्यांदा आपण ऑन केलं तो त्याचं झालं तो, आणि सेकंड टाइममध्ये त्यांनी स्वतःला प्रिपेअर केलं, म्हणजे त्यांनी स्वतःची स्टडी केली. ओके, आणि परत एक छोटासा बीप आलेला आहे. आलं का आवाज? तो आरसीचा होता. आरसीचा आल्याबरोबर तुमचं इथं बघा हा जो आहे हा ग्रीन झालेला आहे. झालेला ग्रीन. लेफ्ट साईडचा जो लाईट आहे तो ग्रीन झालेला आहे. तर हे काही गोष्टी आहेत, हे ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. विदाऊट ऑब्झर्वेशन आपल्याला काही करता येणार नाही. मी तुम्हाला डायरेक्टली फ्लाय करायला मिळणारच आहे आपल्याला, बट ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ठीक आहे. आता आपण ड्रोन उडवण्यासाठी रेडी आहोत. इथे फक्त गिम्बलला पकडायचं नाही, गिम्बलला पकडलं तो खूप नाजूक असतो. आता याच्यामध्ये आपल्याला फ्लाय करताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये स्पिंडल दिलेला आहे, हे 2 स्पिंडल आहेत, बरोबर. याच्यामध्ये 2 टाईपचे स्पिंडल दिलेले आहेत, एक लेफ्टवाला एक राईटवाला आहे. हे महत्त्वाचं आहे, कारण की हे स्टेरिंग आहे समजून घ्या आपल्या ड्रोनचे, आणि याच्याने आपण काय करणार आहोत, हे करणार आहोत, ठीक आहे, म्हणजे कंट्रोल करणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला लेफ्टवाला सांगतो. मी हे जे स्पिंडल आहे ते बाहेर पण निघतात, या प्रकारे तुम्ही इथे लावू शकता.
या प्रकारे असं. मी अगोदर लेफ्ट साईडचं सांगतो तुम्हाला. मी लेफ्ट साईडचा जो स्पिंडल आहे याच्या साईडने काय होतं, जसं तुम्ही याला जर समोर ढकललं, कुठे समोर ढकललं तर आपला जो ड्रोन आहे काय होईल, वर जाणार, वर जाईल. आणि खाली केलं तर ऑब्विसली खाली येईल. आणि लेफ्ट केलं तर लेफ्टला जाणार आणि राईटला केलं तर राईटला. पण हे महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला आता ह्या गोष्टी महत्त्वाच्या डायरेक्शन समजून घ्या. जर लेफ्टला गेलं आणि राईटला केलं तर लेफ्ट अँड राईट होत आहे, पण तुमचा जो गिम्बलचा जो चेहरा आहे, चेहरा म्हणता येईल किंवा फ्रंट म्हणता येईल, हा या डायरेक्शनचा पाहिजे. कोणतं, जो कॅमेरा आहे तो समोरच्या दिशेने, जसं मी समोर बघत आहे सेम ड्रोननी पण समोर बघितलं पाहिजे. तर त्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही लेफ्टला केलं तर लेफ्टला जाईल आणि राईटला केलं तर राईटला जाईल आणि समोर ढकललं तर वर जाईल आणि खाली ज्याला मागे आपल्याकडे ओढलं तर खाली येईल. हे झालं, हे समजलं. मग कधी कधी काय होतं, आपण मग लेफ्ट राईट याला फिरवतो. एक मिनिट, बाय मिस्टेक मी चेंज करतो थोडंसं. बघा, याला वर केलं तर काय होतं, वर उडतो आणि खाली दाबलं तर खाली दबतो. त्याच्यानंतर याला जर समजा आपण राईट साईडला फिरवलं तर तो असं गोल गोल फिरणं चालू करतो. ठीक आहे. आणि डाव्या साईडला फिरवलं तर तो क्लॉकवाईज फिरणं चालू करतो. ओके, हे झालं. त्याच्यानंतर उजव्या साईडचा जो स्पिंडल आहे त्याच्या साईडने आपण समजा आपण पुढे ढकललं तर तो पुढे जाणार, त्याला फॉरवर्ड बोलतो. आणि खाली दाबलं, मागे खिचलं आपल्याकडे, तर त्याला आपण काय बोलतो, बॅकवर्ड बोलतो. आणि लेफ्ट केलं तर तो लेफ्टला जाणार आणि राईट केलं तर राईटला जाणार. जे उजव्या साईडचे आणि ठीक आहे, जे पहिले मी म्हटलं होतं तो त्या पद्धतीने नाही. ठीक आहे, मी एकदा तुम्हाला मी करून पण दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला समजायचं आहे. ओके, तर आता आपण रेडी आहोत. तुम्हाला आरसी पण समजलेलं आहे. ओके, तर सगळ्यात पहिले आपल्याला याचं पोझिशन घ्यावं लागेल. पोझिशन तुम्हाला अशा ठिकाणी घ्यायची आहे की तिथे रिकामी जागा आहे, म्हणजे कारण तो तिथून उडला आहे, तो तिथून तो वापस येणार आहे. मग अशी पोझिशन का बरं घ्यायची, कारण इथे सिच्युएशन एक वेगळ्या स्वरूपाची तयार होऊ शकते. कोणती, समजा आपल्याला मूड झालं की चला अजून थोडं समोर नेऊ, अजून समोर नेऊ, आणि इन केस समजा बॅटरीचं डाऊन झाली मोबाईलची किंवा आरसीची बॅटरी डाऊन झाली, तर त्या केसमध्ये तो जो ड्रोन आहे तुमच्याशी कनेक्टेड नाही आहे ना, आरसीची कनेक्ट आहे, तर तो स्वतःहून जिथून उडला तो तिथेच येणार. आणि अशा ठिकाणी समजा जागा जर बरोबर नसेल तर मग काय होईल, तो 4-5 फुटाची जागा तो निवडतो. समजा जर खड्डा असेल, काही झाडझुडपं असतील तर त्याच्यावर जो ना क्रॅश होऊन जाणार. म्हणून त्याला 5 फुटाचा जो रेडियस आहे तो लागते. म्हणून तुम्ही असं काही जागा घ्यायची आहे जेणेकरून जर तुमचा कंट्रोल तुटला तर तो स्वतः येऊ शकेल. बरोबर आहे, नाहीतर तुमचं ₹1,00,000 पाण्यात, समजून जायचं. ठीक आहे. आता मी याला कुठे जागा देतो या प्रकारे. इथे शक्यतोवर याचा हेलिपॅड असतो, कारण डस्टमध्ये काय होतं, जो डस्ट आहे त्याच्या मोटरमध्ये जे मुवमेंट होणारे पार्ट राहतात त्याच्यामध्ये जाऊन घुसतं आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकते, ते खराब होते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला हेलिपॅडच ठेवायचा आहे. आपल्याकडे नाही आहे, तो येणार आहे, आपण बोलवलेला आहे, त्यावेळेस मग आपण हेलिपॅडच राहणार. आणि ज्यावेळेस ड्रोनचे क्लासेस सुरू होतील, कॅनोपी राहणार, त्यांचे ड्रेस कोड राहतील, सगळं काही ते व्यवस्थित राहणार आहे. ठीक आहे, तर मी आता रेडी आहे याला फ्लाय करण्यासाठी. मी आता हातामध्ये आरसी घेतो आहे. ठीक आहे, याच्यामध्ये स्टार्ट फ्लाइंगचं बटन आहे. काय आहे, मी एकदा सेटअप करतोय, मग वारंवार करायची गरज नाही आहे. ठीक आहे, स्टार्ट फ्लाइंग केल्यानंतर याच्यामध्ये याचे जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन याच्यामध्ये दिसणं चालू होतं. मला तो विचारत आहे की ऑप्टिकल एव्हिडन्स त्याला दिसत आहे मध्ये काहीतरी. ओके, आता याचा कॅमेरा रेडी व्हायचा आहे, पण कॅमेरा रेडी होणं एवढं गरजेचं नाही आहे, कारण आपल्याला रेकॉर्डिंग नाही करायचं, जस्ट आपल्याला फ्लाय करायचं आहे. याच्यामध्ये बघा, आता मी प्रत्येकाच्या जवळ येऊन तुम्हाला सांगतो आहे. इथे बघा, हे अप केल्यानंतर एक ओकेचं ऑप्शन येईल, त्याला ओके केलं की तो काय होतो, स्वतः त्याचे जे हे आहेत प्रोपेलर ते फिरणं चालू होतात. हे अप बघा, माझा अंगठा वरचा एरो, तो काय होतो, ते दाबल्यानंतर ओके करायचं आहे आणि ओके केलं की ते पाते पूर्ण चालू होतात आणि तो जवळपास 3 फुटावरती येऊन काय होतो, ॲरो वरचा ॲरो
तो 3 फुटावरती येऊन काय होतो, स्टेबल होतो. आणि त्याच्यानंतर हा जो स्पिंडल आहे लेफ्ट साईडचा, याला तुम्ही समोर ढकललं की तो मग तुमचं तुम्ही जेवढं त्याला थ्रॉट देणार, थ्रोटल बोलतो आपण, तर याला हे स्पिंडलला मागे पुढे करणं, लेफ्ट राईट करणं, त्याला थ्रॉट बोलतो आपण. काय बोलतो, तर मी काय बोलणार, थ्रोटल बोलणार. तर त्या केसमध्ये तो तसं तो ऍक्टिव्हिटी करणार. ठीक आहे. तर आता एकदा मी फ्लाय करतो, लेफ्ट राईट अप डाऊन वगैरे ज्या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी आहेत जे आपण करू शकतो ते मी तुम्हाला करून दाखवतो. आणि त्याच्यामधलं काही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायचं असेल. ठीक आहे. तर सर्वजण रेडी आहात का? पक्का. मग ड्रोन उडवायचं का? पक्का. चला रेडी. ओके. एकदा ड्रोन कडे पण दाखवून द्यायचं, नंतर फ्लाईट झाल्यावर, आणि थांबवून द्यायचं. जवळने तुम्ही इकडे येऊ शकता, जवळ येऊ शकता. राऊंड मध्ये नाही, काही नाही. राऊंड शेप मध्ये राऊंड कव्हर करा. राऊंड कव्हर. मुलांना पण कव्हर करून एकदा समोरून घे, तिकडून समोरून घे, आणि ड्रोन पण कव्हर झाला पाहिजे लवकर. ड्रोन सोबत